नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक झटपट होणारी रेसिपी, जी माझी पर्सनली खूप 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 जास्त फेवरेट आहे आणि ती आहे शेवची भाजी. आय नो तुमच्या घरीसुद्धा शेवची भाजी बनत असेल, पण माझी बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर वेगवेगळ्या लोकांची एकच भाजी बनवायची पद्धत पण वेगवेगळी असते. सगळ्यात आधी कांदा आणि टोमॅटो मस्त बारीक चिरून घेतला. कांदा आणि टोमॅटो असं छान बारीकच चिरून घ्यायचा, बिकॉज नंतर ज्यावेळेस आपण तो छान स्मॅश करतो तेव्हा तो पटपट होतो. मग पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये कढीपत्ता, कांदा, टोमॅटो. मी इथे जिरा मोहरीची फोडणी देत नाही, कारण मला ते दाताखाली आलेलं नाही आवडत. सो फक्त ऑइल, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो टाकायचा आणि मग थोडा वेळ ते शिजू द्यायचं. या रेसिपीचा हिरो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बीटरूट. मला बीटरूट असल्या भाज्यांमध्ये खूप आवडतो, बिकॉज त्याने छान ग्रेव्हीही बनते, थोडीशी भाजी हेल्दीही होते आणि कलर पण खूप मस्त येतो, टेस्टही छान आहे. सो ज्या कोणी माझी पनीरची रेसिपी बघितली असेल त्या लोकांना माहिती असेल की मी हा असल्या भाज्यांमध्ये बीटरूट किसून घालते. त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून भाजी छान चटपटीत हवी असेल तर पावभाजी मसाला आणि किचन किंग मसाला टाकायचा आणि त्यानंतर पाणी घालून ती ग्रेव्ही थोडीशी अशी सॉफ्ट अशी होऊ द्यायची आणि चमच्यानेच थोडी थोडी अशी ग्रेव्ही स्मॅश करायची, म्हणजे त्यामध्ये जे कांदा बीटरूट वगैरे शिजलेलं असेल त्याचं स्मॅश झालं की अजून छान लागतं. आणि मग कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर त्यावरती टाकायची शेव. इथे मला माहिती आहे मला ही तिखट गाठिया मिळालं, शेव मिळाली नाही, त्यामुळे मी तेच टाकलं. पण तुम्हाला जर का शेव मिळत असेल तर तुम्ही त्यावरती शेवच टाका आणि थोडा वेळ गॅस बंद करायचं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवायचं आणि मस्त अशी सर्व करायची. स्पेशल टिप, सर्व करताना असं थोडासा कांदा चॉप करायचा आणि तो त्यावर टाकायचा, अजूनच सुंदर लागतो. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.